कारण पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्राच्या डायरीची पानं आता एबीपी माझाच्या हाती लागली आहेत। पाकिस्तान फिरून आल्याच्या नंतर ज्योतीनं तिचा अनुभव याच डायरीमध्ये लिहून ठेवलाय। ज्योती पाकिस्तानच्या प्रेमात कशी काय पडली होती हे तिच्या डायरीची पानं वाचल्याच्या नंतर वेगळ्यानं सांगण्याची काही गरज नाही। पाकिस्तान सरकारनं भारतीयांसाठी तिथल्या गुरुद्वारा आणि मंदिराची दारं उघडली पाहिजेत असं मत सुद्धा ज्योतीनं तिच्या डायरीमध्ये नमूद केलंय। तसंच लाहोर फिरण्यासाठी मिळालेले 2 दिवस देखील कमीच होते असं सुद्धा तिने आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलंय। तर ज्योतीने तिच्या डायरीमध्ये नेमकं काय लिहून ठेवलेलं आहे आपण पाहूयात। ज्योतीची पाकिस्तान डायरी। 10 दिवस पाकिस्तान फिरल्याच्या नंतर आज भारतामध्ये परतले। या दौऱ्यामध्ये पाकिस्तानच्या जनतेचं खूप प्रेम मिळालं। आमचे सबस्क्रायबर्स आणि मित्र देखील भेटायला आले। लाहोर फिरण्यासाठी 2 दिवसांचा वेळ सुद्धा कमी पडला। सीमांमुळे निर्माण झालेला दुरावा किती दिवस कायम राहणार? मात्र मनामधली कटुता कमी झाली पाहिजे। आपली माती एकच आहे, नाळही एक आहे। पाकिस्तान सरकारनं भारतीयांसाठी जास्तीत जास्त गुरुद्वारांचं आणि मंदिराचे दरवाजे उघडले पाहिजेत। 1947 मध्ये फाळणीच्या वेळी दुरावलेल्या कुटुंबाला भेटता आलं पाहिजे। पाकिस्तानबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे। क्रेझी आणि कलरफुल। तर ज्योती आणि ISI अधिकारी अली हसन यांच्यामधलं हे व्हॉट्सअप चॅट नेमकं काय आहे बघूयात। तर अली हसन असं त्याच्या मेसेजमध्ये म्हणतोय की जब आप गए थे अटारी वहां प्रोटोकॉल किस किस को मिला था। त्यावरती किसको मिला मुझे तो नहीं मिला असं ज्योतीनं उत्तर दिलंय। इट मीन कोई अंडरकवर पर्सन हो जैसे यार पता चल जाता है देखकर। आपको कैसे निकलना था या उसको अंदर लेकर आना था, इट्स माय मैटर। उसको अंदर गुरुद्वारा में ले आना था आपने, रूम में दोनों को बैठा देना था, अभी लगे रहो असंही अली हसन ने तिला सांगितलेलं आहे। तर नहीं इतने पागल थोड़ी न थे वो असं उत्तर ज्योतीनं दिलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।